नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी महाज्योती मोफत टॅब योजनेचा फॉर्म भरलेला आहे तर अशा सर्वच विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. महाज्योतीचा मोफत टॅब हातामध्ये मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. आता सगळ्यांनाच उत्कंठा आहे की महाज्योती मोफत टॅब आम्हाला कधी मिळणार, त्याच्या पुढची प्रोसेस काय, तर या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर साधारणतः लक्षात घ्या, 10 तारखेला विद्यार्थ्यांना ऑनलाईन जे फॉर्म मध्ये बोनाफाईड अपलोड करण्याची संधी देण्यात आली होती. याच्यामध्ये मुदतवाढ आता होण्याची शक्यता कमी आहे. ज्या विद्यार्थ्यांचे बोनाफाईड अपलोड झालेले आहेत, मेरिटमध्ये ज्यांचं नाव बसणार आहे, अशाच विद्यार्थ्यांना महाज्योतीचा मोफत टॅब मिळणार आहे. सगळ्यांनाच महाज्योतीचा मोफत टॅब मिळत नसतो. साधारणतः मागील वर्षामध्ये 3 ते 3,500 विद्यार्थ्यांना मोफत टॅब वितरण झालं. त्याच्या आधीच्या वर्षामध्ये 8 ते 8,500 एवढं टॅब वितरण झालं होतं. मागील वर्षांपासून टॅबची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या की आता यावर्षी किती टॅबचं वितरण होतं याकडेच आमचं लक्ष लागून आहे. तर साधारणतः आता सगळीच प्रोसेस झालेली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस अटेंड करायचे आहेत आणि फॉर्म व्यवस्थितरित्या ज्यांनी भरलेला आहे आणि लक्षात घ्या की मेरिट लिस्टमध्ये ज्यांचं नाव येईल त्यांनाच महाज्योतीचा मोफत टॅब आणि इंटरनेट किंवा जी स्कॉलरशिप आहे यापैकी एक लाभ आहे तो मिळणार आहे. मग आता ही मेरिट लिस्ट कधी प्रसिद्ध होणार याचं सगळ्यांना उत्कंठा याची आहेच. आपण या संदर्भात सांगू इच्छितो की आता विद्यार्थ्यांनी जे बोनाफाईड भरलेले आहेत तर याची व्हेरिफिकेशन पुन्हा केले जाईल. त्या ठिकाणी सायन्सचा उल्लेख आहे का हे देखील पाहिलं जाणार आहे. यावर्षीचा विद्यार्थी आहे का हे देखील पाहिलं जाईल आणि साधारणतः अजून 2 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. म्हणजेच काय की जुलैच्या अखेरपर्यंत कुठल्याही वेळी ही जी मेरिट लिस्ट आहे महाज्योतीचा अधिकृत पोर्टल आहे या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकते. आपण देखील या संदर्भात विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रॉपर माहिती देतच आहोत. आणि लक्षात घ्या की मागील वर्षीचा कट ऑफ हा जास्त लागला होता. 90% पेक्षा अधिक मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योतीचं टॅब वितरण झालं होतं. पण यावर्षीचा कट ऑफ किती लागतोय तर हे देखील आपण ज्यावेळी मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल त्यावेळी आपण या संदर्भातली अपडेट देणार आहोत. तर अशा प्रकारे जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा अखेरपर्यंत मेरिट लिस्ट येणार हे मात्र कन्फर्म आहे. मेरिट लिस्ट आल्यानंतर लगेचच टॅब वितरण होत नसतं. त्यासाठी पुन्हा 15 ते 20 दिवसांचा कालावधी टॅबच्या प्रोसेससाठी लागतो. त्याच्यावरती ॲड्रेसिंग असतं आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण जे ऑफिस आहे यांच्यामार्फत तुम्हाला टॅब आहे तो मिळत असतो. तर अशी ही प्रोसेस आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. महाज्योती मोफत टॅब संदर्भात प्रॉपर माहिती आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.